तर जळगावातील नशिराबाद ते तरसोद या दरम्यान महामार्गाला तडे पडले असून पुलाच्या पिलरचे बांधकाम कोसळले। वाहतुकीमुळे मार्गावरील पूल कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। दोन पदरी तरसोद ते पाळधी या बायपास महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। वर्षभरापूर्वी बांधलेल्या दोन पदरी महामार्गाच्या कामाचं पितळ आता उघडं पडलं। मुंबई नागपूर महामार्गाला बायपास म्हणून पाळधी ते तरसोद हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे। मात्र या महामार्गावर आज सुद्धा ते तरसोद दरम्यान अचानक रस्त्याला तडे पडले आणि पुलाचा एक पिलर अचानक कोसळल्यामुळे या मार्गावरील जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आपण आता पाळधी बायपासच्या या ठिकाणी पाळधीच्या महामार्गावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा महामार्ग जो आहे दोन पदरी महामार्ग आहे। मात्र याची एका बाजूची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। नागरिकांचा प्रकार लक्षात यावा म्हणून या ठिकाणी जे आहे बांधकाम विभागाच्या वतीने जे आहे फलक लावण्यात आलेला आहे। हा महामार्ग नेमका कधी खुला होतो, याचं काम कधी पूर्ण होईल याची अद्याप तरी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही। मात्र हा महामार्गाची एकेरी वाहतूक जी आहे या ठिकाणी बंद करण्यात आली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।